या ठिकाणी मंदारजी कडव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. चांगले खेळाडू आहेत. जाऊया आपण मॅच कडे. 24 लाईव्ह इव्हेंट्स 11 बोर्ले संघाने टॉस जिंकलाय, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जर विचार केला सिद्धू आहे, नंदन आहे, चांबू देखील आहे. दोन खेळाडू आहेत, त्यांची नावं आहेत संदेश पाटील असे देखील खेळाडू आहेत. मोठी मॅच आहे, बिग मॅच आहे. या ठिकाणी अनुभवी असा गोलंदाज, अष्टपैलू कामगिरी करणारा गोलंदाज सोमनाथ पाटील यांचं देखील या ठिकाणी आता मैदानात आगमन झालेलं आहे. सलामीचे दोन फलंदाज तयार आहेत पॅड बांधून. मंदार कडव, दुसरा फलंदाज सुनील मते. होम ग्राउंड आहे, भरपूर अनुभव या मैदानाचा. जर मिड विकेटच्या दिशेने आपण जर बाउंड्रीचा विचार केला तर 62 पावलांची ती बाउंड्री आहे. टीप एक्स्ट्रा कव्हर पॉईंटची जर बाउंड्री पाहिली ती सुद्धा 63 पावलांची आहे. जर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफचा विचार केला बाउंड्रीचा तर 75 पावलांची ती बाउंड्री आहे, भरपूरच लांब आहे. व्यावसायिक पंच विशाल सर यांचा देखील मैदानात आगमन होतोय आणि दुसरा उपपंच असणार प्रकाश पाटील. दोन सलामीचे फलंदाज मैदानात मंदार कडव आणि एका बाजूने नॉनस्टॉकला फलंदाज सुनील मते. खऱ्या अर्थाने कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही गणरायाच्या नामस्मरणाने होत असते. रूप तुझे मोहक सुंदर, नाव तुझे लंबोदर, पाहता ते रूप देवा होतील सर्व चिंता दूर. त्या गणपती बाप्पाला आपण स्मरण करूया, प्रार्थना करूया की आम्ही योजलेले हे कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे, अशी आपल्या पवित्र श्रीचरणी प्रार्थना करतो. आणि घेऊन जातो तुम्हाला ऐतिहासिक मैदानावर, जिथे पहिले मॅच आपण पाहू शकाल. एका बाजूला असणारे 24 लाईव्ह इव्हेंट्स 11 बोर्ले यांच्या अगेन्स्ट खेळणार शिवसाई पोंजे. टॉस जिंकलाय बोर्ले संघाने, प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय. दोन सलामीचे फलंदाज मैदानात, एका बाजूला सुनील मते, दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल मंदार कडव. चार ओव्हरचा हा सामना आहे, 4 षटकांचा सामना आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक सुवर्ण संधी असते फलंदाजांना धावा जमवण्याची. पण असे संदेश हा एक चांगला कॅप्टन्स आहे, मास्टर माइंड आहे. जर फिल्डिंग व्यूहरचना आपण जर पाहिले तर बॅकवर्ड शॉट लेग आहे, फर्स्ट स्लिप आहे, स्वतः इष्टरक्षक कर्णधार आहे, शॉट पॉइंट आहे, शॉट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आहे, गल्लीमध्ये आहे. दोन फिल्डर आहेत, एक लॉंग ऑफच्या दिशेने आहे तर दुसरा मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये आहे. मॅच ऑन होईल, पंचांचा ग्रीन सिग्नल आलेला आहे. बॉलिंग करण्यासाठी आजच्या दिवसातील 24 लाईव्ह इव्हेंट 11 बोर्ले संघाचा गोलंदाज तयार आहे सोमनाथ पाटील, ज्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड्स आहेत. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतो आणि बोर्ले संघाचा जर विचार केला तर मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळून तो आज वरती आलेला आहे. जर पोंजे संघाचा विचार केला, पोंजे संघाने या मोसमात मागील जी टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये तृतीय क्रमांक पटकावला होता. दोन्ही संघ बराड संघात, दोन्ही संघात दिग्गज खेळाडू आहेत. पहिलाच बॉल, मॅच ऑन, राईट टाइम ओव्हर द मारा. पहिलाच बॉल बॅकफुटवर गेला, बॉल ट्रॅव्हल्स होतोय, शॉट थर्डमॅनच्या दिशेने, बॉल जाईल थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर आणि पहिलाच बॉल येतोय दमदार चौकार.
पंच केला, स्क्वेअर कटचा फटका, बॉल जातोय थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून सरळ आलाय चौकार. पुन्हा एकदा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, थोडी चुकी करतोय पण सिंगल रोखू शकत नाही. या सिंगलने संघाची धावसंख्या टोटल पाहू शकाल धावपळकर एकूण. प्रथम फलंदाजी करताना पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा, बिनबाद 5, दमदार सुरुवात. सोमनाथ राईट हँड ओव्हर द मारा करतो, स्ट्राईकला मंदार खडव. हो, ऑफ स्टंपच्या दिशेने बॉल पडला, थोडीशी उचली घेतली, झपकन बॉल आतमध्ये आला. बाकीची कामगिरी फर्स्ट स्लिपला असलेला फिल्डर त्याने चूक बजावली. बॉल येईल डॉट. डॉट बॉलच्या समाप्तीने धावसंख्या टोटल पाहू शकता धावपलकावर आपण फक्त 5 धावा धावपलकावर. पहिल्या बॉलवर चौकार, नंतर सिंगल, नंतर डॉट बॉल आलाय. कुठेतरी कमबॅक करतोय, टप्प्यावर नियंत्रण ठेवलंय, व्हेरिएशन दाखवतोय, लेंथ आणि लाईन अगदी चांगली पकडले. अकोट टप्प्याचा हा बॉल पंच करण्याचा प्रयत्न केला, पंचांकडे जोरदार अपील, पंचांनी ती अपील स्वीकारली आणि बॉल येईल वाईड. वाईड बॉलच्या रीतीने अतिरिक्त धावे 1, संघाची धावसंख्या टोटल बिनबाद 6 धावा धावपलकावर. मोठी मॅच आहे. जर फिल्डिंग व्यूहरचनेचा विचार केला तर शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, बॅकवर्ड शॉर्ट लेग आहे, फर्स्ट स्लिप, गल्ले, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट, लॉंग ऑफ, मिड विकेट बाउंड्री, सिलिमिड ऑन. पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ तयार. शांत क्रिकेट सकाळचा सत्र आहे, थोडे प्रेक्षक कमी आहेत, काल भरपूर प्रेक्षक होते, उद्या सुट्टीचा दिवस आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सोमनाथ तयार. हा बॉल खेळून काढलाय तो डीप मिड विकेटच्या दिशेने, एक धाव पूर्ण. जरा खराब फिल्डिंग पाहू शकाल आपण बोर्ले संघाची. एकूण धावसंख्या या बॉलवर आली 2, संघाची धावसंख्या स्कोअर बोर्ड बिनबाद 8 धावा धावपलकावर. आमच्या समयात जोडले जातील मराठीचा बुलंद आवाज रोहित गायकर सर, दुसरे आमचे मराठीचा बुलंद आवाज महेंद्रजी वाजेकर सर. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सोमनाथ सगळे इंच्या बाजूने राईट हँड ओव्हर द मारा करतो, स्ट्राईकला मंदार खडव. हा बॉल खेळून काढलाय अक्रॉस द लाईन, चांगला फटका आहे, 1 धाव पूर्ण करतोय. फिल्डिंग थोडीशी खराब आहे, चांगली फेकी आहे, चांगला गॅदर देखील केलता बॉलला, पण इथे मात्र अतिशय चांगली रनिंग द बिटवीन विकेट पाहू शकाल आपण. मंदार कडव आणि आणि सुनील मते या 2 धाव्यांच्या वतीने टोटल धावसंख्या धावपलकावर 10 फॉर विदाउट लॉस पॉइंट, 10 धावा धावपलकावर. सिद्धांत तांडेल म्हणजे सिद्धू थोडीशी खराब कामगिरी करतोय. पुन्हा एकदा सोमनाथ राईट हँड ओव्हर द मारा करतोय. क्रॉस लाईन, व्हॉट शॉट, बॉल जाईल स्क्वेअर लेग सीम रेषे बाहेर, दणदणीत चौकार. षटकाचा खेळ समाप्त झाला. एका षटकात धावा टोटल 14.00च्या सरासरीने 14 धावा धावपलकावर. टॉस जिंकला. 24 लाईव्ह इव्हेंट्स 11 बोर्ले संघाने बॉलिंग करण्याचा निर्णय आणि सोमनाथ पाटीलच्या पहिल्याच बॉलवर चौकार आणि एकूण धावसंख्या 6 बॉल 14 धावा दिल्या. बॅकफुटर गेला, हलक्यात पंच केलाय, बॉल जातोय थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा येतोय सुनीलच्या बॅट मधून चौकार, धावसंख्या 18. पाटील पुन्हा एकदा तयार होतोय. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांनी नो बॉल घोषित केलाय. 1+1 2 रन्स, धावसंख्या 20 धावा धावपलकावर आणि पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट.
खराब कामगिरी प्रतीक पाटील. पहिला बॉलर सोमनाथ पाटील, दुसरा प्रतीक पाटील खराब कामगिरी करतो बोर्डले संघ. एकच रन. एकूण धावसंख्या टोटल धावफलकावर 20 धावा धावफलकावर 20 धावा धावफलकावर आहेत. थोडेसे आता धावांची गती वाढवावी लागेल, चांगला खेळ करावा लागेल तो पोंजे संघाला. शिवसाई पोंजे संघ टॉस हरला. बॅटिंग करताना मात्र चांगली दमदार सुरुवात आपण पाहू शकाल. पहिल्याच बॉलवर चौकाराची आतिषबाजी केली, नंतर सोमनाथचा एक षटक समाप्त झाला. एका षटकात धावा दिल्या सोमनाथ तब्बल 14. दुसरा षटक प्रोग्रेसर असताना पहिल्याच बॉलवर चौकार, नंतर 9 बॉल, नंतर 1 धाव. पुन्हा एकदा थोडासा ऑफस्टमच्या बाहेर विशाल सर आमच्याकडे वळतात. पंचांनी वाईड बॉल घोषित केला. धावसंख्येत थोडा बदल पाहू शकाल. अतिरिक्त धावा आहेत 2. संघाची धावसंख्या टोटल 21. 21 धावा धावफलकावर. इथे कुठेतरी आता कर्णधाराला सांगावे लागेल की बाबा रे, जिंकायचे असेल तर ह्या सामन्यात चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी करावी लागेल. मंदारचा हा फटका, बॉल जाईल, पाहायचंय. ओ व्हॉट कॅच, जबरदस्त कॅच. असं वाटलं की बॉल सीमरच्या बाहेर जाईल, पण चांगला प्रयत्न केला आणि सिद्धूने हा कॅच पकडलाय आणि पहिला मोरा गारद झालाय पोंजे संघाचा. पोंजे संघाचा मंदार कडू येतो तंबूच्या आश्रयाला. षटकार मारण्याचा प्रयत्न होता मिड विकेटच्या डोक्यावरून, पण अनलक ठरलाय. सिद्धूने चांगला कॅच पकडली, फलंदाज बाद झालाय. तीनचा 1 डाऊन प्लेयर राजेश चव्हाण, स्वतः कर्णधार, स्वतः कॅप्टन मैदानात. धावसंख्या टोटल 21. 1 विकेट लॉस. शिवसाई पोंजे. पुन्हा एकदा प्रतीक पाटील तयार. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय. धावसंख्या टोटल 21. 21 धावा. 1 बाद 21 धावा धावफलकावर. 24 लाईव्ह इव्हेंट 11 बोर्ले यांच्या अगेन्स्ट खेळतोय शिवसाई पोंजे संघ. टॉस जिंकला. हॅलो, टॉस जिंकलाय बोर्ले संघाने. बॉलिंग करण्याचा निर्णय. धावा द्या टोटल 21. चांगला फटका आहे. कॅच इटचा कॉल. चांबू येते बॉल खाली. चांगली फेकी म्हणता येईल. पंचांकडे जोरदार अपील आणि पंचांनी अपील स्वीकारली. फलंदाज येतोय तंबूच्या आश्रयाला. बराच खेळ बाकी होता. गरज नसताना न्यू बॅटर प्रशांत कुंभार. गरज नसताना धाव घेण्याचा प्रयत्न आणि मोठा विकेट्स, गोल्डन विकेट्स मिळवले ती बोर्ले संघाने. प्रशांत कुंभार न्यू बॅटर. बॉल हवेमध्ये आहे, मारण्याचा प्रयत्न केला आणि कॅच मात्र ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप झालाय. डगआउट मधून आवाज देऊ नका. दरम्यान 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकात धावा टोटल 22 धावा. 11.00च्या सरासरीने प्रत्येक षटकामध्ये धावा आल्या. टोटल 2 बाद 22 धावा. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी असणार आहे. 2 ओव्हर्स बाकी असणार आहेत. जर फिल्डिंग विहरचना जर पाहिले आपण, बॉलिंग मार्क क्रिश येतोय. एक अनुभवी असा
गोलंदाज आहे, सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतोय. गिरीश का सुनने का गाना. दरम्यान न्यू बॉलर्स क्रिश तयार, खेळण्यासाठी सज्ज आहे सलामीचा फलंदाज सुनील मते. राईट हँड उर्द मारा, हलक्या हाताने पुश केलाय बॉलला, सिली मिड ऑफला बॉल अडवणार तोपर्यंत सिंगलने टोटल धावसंख्यात 23 धावा, 23 धावा धावफलकावर आहेत. अशा वेळी चांगली कामगिरी करायची आहे प्रशांत कुंभारला. जर पाहिला विचार केला या सामन्याचा मंदार कडाव राजेश चव्हाण हे भले मोठे फलंदाज बाद झालेत, आता कामगिरी करायला लागेल चांगली प्रशांत कुंभारला. प्रशांत कुंभारचा हा फटका, बॉल जाईल सीमारेषे बाहेर, येतोय उत्तुंग माहिती 6. एकोणतीस धावा धावफलकावर. क्रिश तयार होतोय, समोर प्रशांत. हो, बॅटची कडा घेतली, बॉल थांबणार नाही, बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. अनदर 4 रन्स. धावांची गुणवान खेळी करतो पुन्हा एकदा क्रिश. राईट हँड उर्द मारा, प्रशांत तयार, प्रशांतचा हा बॉल फर्स्ट स्लिप मध्ये अडवणार तोपर्यंत सिंगल पूर्ण करतोय सुनील मते. बॅटकट आहे. एकूण धावसंख्या टोटल धावफलकावर 34 धावा धावफलकावर. या षटकातील 4 बॉल संपलेत, अजूनही 2 बॉल बाकी असणार आहे. धावफलक धावा आहेत त्या 34 धावा. सुनील मते हे गुणवान खेळाडू आहे, सातत्यपूर्ण यामध्ये चांगली कामगिरी करतो. ओ, बॅटची कडा घेतली, नशिबाची साथ मिळते, बॉल विकेट कीपर आणि फर्स्ट स्लिपच्या मधून बॉल जाईल थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर, येतोय चौकार. धावसंख्या टोटल 38. थोडा महागडा गोलंदाज ठरलाय. पहिल्या षटकात धावा 14 आणि आता मात्र टोटल 38 धावा. हो, थोडासा ऑफस्टम्पच्या बाहेर कुठलाही मारण्याचा प्रयत्न दिसत नाहीये. बॉल इन डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय, 18 बॉलचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या टोटल धावफलकावर आहे ती 38 धावा. झालाय. 3 षटक समाप्त झाले, धावा आहेत टोटल 2 बाद 38 धावा. नवीन बॉलर येतोय साहिल पाटील, उजव्या हाताचा हा बॉलर्स आहे. स्ट्राईकला प्रशांत कुंभार. बॉल खेळून काढलाय व्हाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 40 धावा धावफलकावर. जर या मॅचचा आपण विचार केला, दोन्ही संघ बलाढ्य संघात, दोन्ही संघात दिग्गज खेळाडू आहेत. पोंजे संघाला 50-55 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. कारण समोर संघ आहे तो बोर्डले संघ, चांबोला विसरून चालणार नाहीये. हा फटका या हवेमध्ये आहे, एक धाव पूर्ण करतोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. बॉलची फेकी देखील चांगली आहे, पण तोपर्यंत 2 धावा कंप्लेंट केलेत. अति वेगाने धाव घेतली. एकूण धावसंख्या टोटल धावफलकावर आहेत त्या 42 धावा.
50 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. अशा वेळी प्रशांत कुमारने घेतलेला आक्रमक पवित्रा आणि आक्रमण याच्या जोरावर आत्तापर्यंत प्रशांत कुमारने 7 बॉलचा सामना केलाय. 1 षटकार 1 चौकार, एकूण धावसंख्या धावफलकावर आहे वैयक्तिक 15 आणि संघाची धावसंख्या टोटल 42 धावा. वैयक्तिक 15 धावांची 6 बॉल 1 षटकार 1 चौकार, 15 धावांची गुणवान खेळी करतोय. गरज आहे संघाला धावा जमवण्याच्या. समोर संघ आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स 11 भोरले. प्रफुल्ल चांबो सर्वात मोठा खेळाडू आहे. रायगड प्रीमियर लीग, पनवेल प्रीमियर लीग, चाळीसगाव प्रीमियर लीगचा हिरो आहे तो. सध्याचा इन्फॉर्म फलंदाज आहे. सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतो प्रत्येक मैदानावर. आणि जर विचार केला रायगडमधून तर चांबो हा टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा खेळाडू. बोर्ले संघाचा तो क्रिकेटमधील बाहुबली आहे. हा फटका चांबो आहे तिथे आणि हा कॅच पकडलाय. फलंदाज प्रशांत कुंभार येतोय तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर प्रणव दुर्गे. सुनील मते आणि प्रशांत कुंभार ह्या दोघांमध्ये 20 धावांची मोठी भागीदारी होती, पार्टनरशिप होती, पण ती तोडण्यात यश आलाय. तो बॉलर्स साहिल पाटील. शेवटचे बॉल शिल्लक आहेत. साहिल तयार. मिडॉपला हा बॉल अडवणार. सिंगल पूर्ण करतोय सुनील मते आणि प्रणव दुर्गे. एका धावेच्या वतीने टोटल धावसंख्या धावफलकावर 43 धावा. 50 धावांचं टार्गेट सेट करायचं होतं. अशा वेळी थोडीशी शेवटचे अजूनही 2 बॉल बाकी असणार आहेत. सुवर्ण संधी आहे 50 धावा जमवण्याची. सुनील तयार. ओ हा बॉल डाव्या स्ट्रिकच्या बाहेर पंचांनी वाईड बॉल घोषित केला. अवांतर धावसंख्येत भर पडते. अतिरिक्त धावा आहेत एकूण 3-4 संघाची धावा संख्या आहे. टोटल 44 धावा धावफलकावर. शेवटचे अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 50 धावांचं टार्गेट सेट करायचं आहे. अशा वेळी सुनीलला आक्रमक पवित्रा घ्यावं लागेल. ओ धाव घेण्याचा प्रयत्न होता पण कुठलाही हा बॉल येईल डॉट. आता शेवटचा एक बॉल बाकी असणार आहे. शेवटचा बॉल बाकी असणार आहे. धावफलकावर धावा आहेत त्या टोटल 44 धावा धावफलकावर. साहिल पाटील तयार. हा शेवटचा बॉल मारण्याचा प्रयत्न केला. दोन्ही बॉल डॉट आलेत. काय जबरदस्त बॉलिंग कमबॅक करून दिला शेवटच्या निर्णय क्षणी. असं वाटलं होती 55 धावांचं किंवा 60 धावा होतील, पण इथे मात्र साहिल पाटीलनी कमाल केली. फक्त 6 बॉल आणि 6 धावा दिल्या. अतिशय चांगली बॉलिंग केली. लेंथ लाईन जर पाहिली ना, टप्प्यावर नियंत्रण ठेवलं आणि पूर्णपणे बीट केले सुनील मते ह्या मोठ्या फलंदाजाला. धावसंख्या टोटल 44. आता 24 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये ती बोर्ले संघाला 45 धाव्यांची.
एकूण धाब्यात धावपलकर टोटल 44 धावा. येणारे बॉल शिल्लक असतील 24 आणि जिंकण्यासाठी बोर्डले संघाला आवश्यकता आहे करायचे आहेत ते एकूण 45 धावा. 11.25 ची सरासरी राखायचे षटकामागे. सलामीची जोडी मैदानात संदेश पाटील आणि प्रफुल्ल पाटील चांबो ही जोडी मैदानात आहे. ओमकार मित्र मंडळ आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आणि चतुर्थ पारितोषिक जी ट्रॉफीज आहे ती सन्माननीय आदरणीय ध्रुवे इंटरप्राइजचे मालक खानोले गावचे उद्योगपती प्रवीणजी लबडे यांच्या शुभ हस्ते आलेले आहे. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सन्माननीय आदरणीय राजेश लबडे यांच्याकडून ट्रॉफीज आलेल्या आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी सन्माननीय आदरणीय उद्योगपती मंगेशजी लबडे साहेब. सन्मान चिन्ह सन्माननीय आदरणीय गजानन शेठ भोई यांच्याकडून आले आहेत. भव्य भगवान वाजेकर यांच्याकडून मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीज आलेल्या आहेत. हे सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानात. बॉल शिल्लक आहेत 4 ओव्हर्स म्हणजे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती 45 धाब्यांची. मैदानावर संदेश पाटील आणि रायगडचा वंडर बॉय सर्वात आक्रमक खेळाडू प्रफुल्ल पाटील उर्फ चांबो मैदानात. चांबोची फलंदाजी पाहण्यासाठी, बॅटिंग पाहण्यासाठी आता प्रत्येकाने युट्यूब ओपन केलं असेल. 24 लाईव्ह इव्हेंट्स युट्यूबद्वारे सामने घर बसल्या प्रेक्षक पाहत असतील त्यांचं देखील करतो आम्ही मनपूर्वक स्वागत. स्ट्राईकला आहे रायगडचा वंडर बॉय सर्वात मोठा खेळाडू चांबो. महाराष्ट्र बैलगाडा संघटना सदस्य सन्माननीय आदरणीय स्वागत गायकर, दुर्वेश गायकर, आयुष मते यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. रॉयल बैलाचे ते मालक आहेत. त्या तिघांचं देखील आम्ही करतो मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानावर. पहिलाच बॉल खेळण्यासाठी सज्ज होतोय रायगडचा वंडर बॉय चांबो. जिग्नेश मते राईट हँड ओर द मारा. पहिलाच बॉल ओ पहिलाच बॉलवर दमदार फटका. बॉल जाईल सीमा रेषे बाहेर. येतोय चौकार. दमदार फटका. बॅकफुटर गेला, पंच केला. बॅकवर्ड पॉइंट कव्हरच्या दिशेने येतोय दमदार चौकार. संघर्ष करते हुए मत घबराना क्योंकि संघर्ष के दौरान ही इंसान अकेला होता है. सफलता के बाद तो सारी दुनिया साथ होती है. जबरदस्त क्रिकेट पाहू शकाल मैदानावर. काठी की टक्कर, वीक फाईट मॅच पुन्हा एकदा जिग्नेश मध्ये तयार आणि खेळण्यासाठी रायगडचा वंडर बॉय चांबो तयार. ओ चांबोचा फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून येतोय. बिग हिट 6. चांबो पुन्हा एकदा तैयार. बिना संघर्ष के कोई महान नहीं बनता. पत्थर पर जब तक चोट ना पड़े तब तक पत्थर भी भगवान नहीं बनता. काठी की टक्कर, बिग फाइट मॅच पुन्हा एकदा जिग्नेश तयार. चांबो ओ बॅकफुट गेला, पंच करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा फटका मारण्याचा जिग्नेश तयार. चांबो फसलाय. बॉल इन डॉट. धाव संख्या टोटल 10 फॉर विदाउट लॉस. 24 लाईव्ह इव्हेंट्स 11 बोर्ले. बॉल शिल्लकात 21. जिंकण्यासाठी अजूनही 35 धाव्यांची भली मोठी गरज आहे. बनवायचे 35 धावा पण समोर फलंदाज आहे रायगडचा वंडर बॉय चांबो तयार. ओ बॉल जाईल सीमा रेषे बाहेर. येतोय आणखीन एक आहे रायगडचा वंडर बॉय. जिंदगी खेलती हुई उसी के साथ है. जो खिलाड़ी बेहतरीन होता है दर्द सबके एक से है. हौसले सबसे अलग है. कोई हताश होकर बिखर जाता है, कोई संघर्ष करके निखर जाता है. काय संघर्ष करतोय मैदानात. चांबोच्या बॅट मधून दमदार षटकार.
चौकार, दुसरा बॉल षटकार, तिसरा बॉल डॉट आणि चौथ्या बॉलवर आलाय षटकार. टोटल धावसंख्या धावफलकावर 16 धावा धावफलकावर. समीकरण 20 बॉल आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. रायगडचा वंडर बॉय पुन्हा एकदा चांबो. बोर्ले संघाचा क्रिकेटमधील बाहुबली तयार. समोर जिग्नेश. नशिबाचा चौकार, बॉल जाईल स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून सीमारेषे बाहेर येतोय चौकार. धावसंख्या तयार आहे. समोर जिग्नेश. 20 धावा. समीकरण पाहिजे झालं तर बॉल जाईल स्क्वेअर लेग आणि जिंकण्यासाठी अजूनही 25 धाव्यांची भली मोठी गरज आहे. 20 धावा धावफलकावर. जिग्नेश मते राईट हँड उर्द मारा करतोय. चांबो तयार आहे. 2 षटकार 1 चौकार. हो चांबो बॅक पुढे गेला, स्पंच केला, स्क्वेअर केलचा फटका, बॉल जाईल थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर. पुन्हा एकदा येतोय चौकार. मुश्किल नहीं है दुनिया, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. आणि कोशिश करताना, हा संघर्ष करताना, कष्ट करताना मैदानात चांबो. क्षेत्र कोणतेही असो, कष्टाला तुमच्या आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही. आणि कष्ट जर प्रामाणिक असेल तर यशाला सुद्धा पर्याय नाही. ते कष्ट, तो संघर्ष करताना मैदानात चांबो. न्यू बॉलर्स प्रशांत कुंभार तयार. संदेश पाटील. ओ सुपला शॉट पाहायचा आहे. कॅच हिटचा कॉल आणि कॅच पकडले. फलंदाज बॅक टू द डगआउट. पहिला मोरा गारद झालाय संदेश पाटील तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर भूषण पाटील, वन डाऊन प्लेयर मैदानात. टोटल धावसंख्या धावफलकावर आहे ती आतापर्यंत 24 धावा. आता बॉल शिल्लक आहेत 17 आणि बनवायच्या आहेत त्यात फक्त 21 धावा. न्यू बॅटर भूषण पाटील, बोर्ले संघाचा उभरता तारा. ग्लान्स केलाय, गल्लीमध्ये बॉल अडवणार तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो. धावसंख्या टोटल 25 धावा धावफलकावर. समीकरण बॉल शिल्लक आहेत 16 आणि जिंकण्यासाठी गरज आहे ती 20 धाव्यांची. अजूनही वेळ गेलेली नाहीये. दोन्हीकडे सामना बॅलन्स आहे. पण स्ट्राईकला येतोय रायगडचा वंडर बॉय, टेनिस क्रिकेट विश्वातील बाहुबली चांबो. चांबोनी जाणलंय, ओळखलंय धावा कमी आहेत अशा वेळी सिंगल जो जास्त भार देतो. एक धाव, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावा. एकूण धावसंख्या धावफलकावर आहेत 27 धावा. आता समीकरण 15 बॉल आणि जिंकण्यासाठी 18 धाव्यांची गरज असणार आहे. बनवायला लागतील, करायला लागतील 18 धावा. समोर चांबो तयार पुन्हा एकदा. प्रणव दुर्गे. हो प्रशांत कुमार लेग बिफोर द विकेटची मोठी अपील. लेग बाईकच्या रूपाने एक धाव निश्चितच एका धावेच्या वतीने. टोटल धावसंख्या 28. समीकरण 14 बॉल आणि 17 धाव्यांची अजूनही गरज आहे 24 लाईव्ह इव्हेंट्स 11 बोर्ले संघाला. शिवसाई 11 पोंजेंच्या अगेन्स्ट खेळतोय. 24 लाईव्ह इव्हेंट्स 11 बोर्ले संघ. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतले, बॉल ट्रॅव्हल्स होतोय फाईन लेगच्या दिशेने, बाउंड्रीच्या बाहेर बॉल जाईल, येतोय चौकार.
तर आता 13 बॉल आणि 13 धाब्यांची गरज असणार आहे. विचार केला 24 बॉल 45 धावांचं भलं मोठं टार्गेट होतं. ते टार्गेट पेलवताना पहिल्याच षटकामध्ये अक्षरशः 20 धावा आल्या. हो, झपकन बॉल आतमध्ये आला. पंचांकडे जोरदार अपील. इथे भूषण पाटील बीट झालाय. समीकरण पाहायचं झालं तर बॉल शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे बनवाव्या लागतील, कराव्या लागतील त्या 12 धावा. सॉरी 13 धावा बनवाव्या लागतील. चा विचार केला 2 षटकारांचा आणि 3 चौकारांचा मार खाल्ला. धावा दिल्या टोटल 20. अतिशय महागडा गोलंदाज जिग्नेश मते. क्रमांक 2 चा बॉलर्स प्रशांत. पहिल्या बॉलर विकेट्स. धावा दिल्या 1 चौकाराचा मार खाल्ला. धावा दिल्या फक्त 8 धावा. कमबॅक करून दिलंय. 1 विकेट्स घेतला संदेश पाटील. कॅप्टनला त्यांनी बाद केलंय. पण आता समीकरण पाहायचं झालं तर बॉल शिल्लक आहेत 12 आणि जिंकण्यासाठी गरज आहे 13 धाव्यांची. चला टॉस करण्यासाठी मी विनंती करतो. पुढील मॅच डेरवली संघाचा कॅप्टन्स पाहतान टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी कॉम्बॉक्स मध्ये यायचा आहे. आपल्या पहिला कॉल असणार आहे. टॉस करण्यासाठी डेरवली भातान आपण यायचं आहे. दरम्यान मंदार कडव तयार. अखूट टप्प्याचा बॉल हाफ पिच डिलिव्हरी फेकून दिलाय बॉलला. स्टेडियमच्या बाहेर बॉल जातोय येतोय चांबोच्या बॅट मधून दमदार षटकार. बॉय 9 बॉलचा सामना करताना 3 षटकार 3 चौकार 32 धावांची गुणवान खेळी करतोय. नाबाद खेळी करतोय. समीकरण पाहायचं झालं बॉल शिल्लकात 11 आणि जिंकण्यासाठी 7 धाव्यांची गरज. डगआउट मधून टाळ्यांचा आवाज येतोय कारण चांबोने आपले इरादे स्पष्ट केले होते. आक्रमण चढवला. प्रत्येक बॉलवर आक्रमण चढवला आणि इथे मात्र शेवटच्या निर्णय क्षणी बॉल शिल्लक आहेत 11 आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे करायच्या आहेत त्या फक्त 7 धावा. चांबो तयार. 9 बॉल 3 षटकार 3 चौकार 10 बॉल 3 षटकार 3 चौकार एकूण धावा आहेत. त्या टोटल वैयक्तिक धावसंख्या बनवले 34 धावांची गुणवान खेळी करतोय नाबाद चांबो. रायगडचा वंडर बॉय आणि बोर्ले गावचा हा टेनिस क्रिकेट विश्वातील बाहुबली. हा क्रिकेट आहे त्याने जाणलंय ओळखलंय आणि इथे मात्र 41 धावा. आता समीकरण पाहिजे झालं बॉल शिल्लकात 9 आणि फक्त एका चौकारची गरज असणार आहे ती बोर्ले संघाला. भूषण पाटील सर या मोसमातील सध्या या मोसमात चांगली कामगिरी करतोय. मंदार कडव ईर्षागड इंच्या बाजूने राईट हँड ओव्हर द मारा करतोय. शेवटचे बॉल शिल्लकात 9 जिंकण्यासाठी 4 धाव्यांची गरज आहे. अक्रॉस द लाईन मारण्याचा प्रयत्न केला. बीट झालाय पण एक धाव का रोखू शकत नाहीये. लेग वाईज बाईच्या रूपाने ही धाव येते. एकूण धावसंख्या टोटल धावफलकावर आहे 43 धावा. 42 धावा आहेत. फुलटॉस बॉल पुल करण्याचा प्रयत्न आहे. एक धाव पूर्ण करतोय प्रशांत कुमार. येतोय बॉल खाली अडवणार तोपर्यंत चांगली फेकी आहे. एकच धाव. धावसंख्या टोटल धावफलकावर आहे ती टोटल 43 धावा. आता 2 धाब्यांची गरज असणार आहे. 43 7 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी फक्त 2 धाब्यांची गरज आहे. कॅच इटचा कॉल आणि ते मात्र काय फिल्डिंग. हेमेशने आज दुसरा कॅच पकडला. काय फिल्डिंग. हो जबरदस्त फिल्डिंग अति उत्कृष्ट फिल्डिंग.
क्रमांक 4चा फलंदाज ऋषभ तयार मैदानात. स्ट्राईकला येतोय फलंदाज चांबो. राजेश चव्हाण स्वतः कॅप्टन्स आहे बॉलिंग मार्कवर. 6 बॉल आणि 2 धाब्यांची गरज असणार आहे. चांबो तयार. पहिलाच बॉल चांगला फटका. बॉल जाईल सीमारेषेबाहेर येतोय. मायटी हिट 6. दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक स्वागत. मॅन ऑफ द मॅच या सामन्यात या मॅच मध्ये हिरो ठरलाय 42 धावांची गुणवान खेळी करणारा 13 बॉल 4 षटकारांची आणि 3 चौकांची आतिषबाजी करणारा प्रफुल्ल पाटील उर्फ चांबो मॅन ऑफ द मॅच. मी मारुती कडव ज्येष्ठ समाजसेवक यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी द्यायचे. मारुती कडव आपण ट्रॉफीज द्यायचे.